हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्व संच 1.3 मधले 2 उदाहरण सोडवून दाखवले होते। तर आता आपण पुढचे उदाहरण बघणार आहोत। पण तुम्हाला एक गोष्ट मी सांगणार आहे की या सराव संचामध्ये जे पण सिद्धतावाले प्रश्न असतील ते मी सोडून देणार नाही, त्याच्यावर मी एक अलग व्हिडिओ बनवणार आहे। त्यामुळे बाकीचे जे गणित असतील ते गणित मी तुम्हाला पूर्ण सोडून देणार आहे। मग आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया। ओके, तर बघा प्रश्न होता, त्रिकोण ABC मध्ये AP लंब BC व BQ लंब AC आहे। ओके, म्हणजेच B', P', तसंच A', आणि C, A', तर काय म्हणते बघा, त्रिकोण CPA बघा, CPA म्हणजेच CPA समरूप त्रिकोण CQB बघा, CQB म्हणजेच CQ आणि B हे आपल्याला काय करायचे, दाखवायचं आहे। AP 7, AP किती 7, म्हणजे हे AP किती, Q 8, BQ किती 8, म्हणजेच बघा BQ किती 8, BC 12, BC किती आहे टोटल 12 आहे। तर आपल्याला काय काढायचं आहे, AC काढायचं आहे। हे जे AC आहे ना हे आपल्याला काढायचं आहे। तर पहा उत्तरामध्ये ABC मध्ये, ओके, आता त्रिकोण ABC मध्ये CPA व त्रिकोण CQB मध्ये, ओके, म्हणजे पूर्ण काय ABC म्हणजे हे दोन त्रिकोण अलग अलग आहेत। जसं की CPA हा वाला त्रिकोण आहे व CQB हा वाला दुसरा त्रिकोण आहे। कोण हा एकरूप आहे कोण Q ला, ओके, कारण दोन्ही कोण कसे येतं बघा, प्रत्येकी 90 अंशाचे आहेत। ओके, बघा हे काटकोन आहे आणि हे पण कसं आहे, काटकोन आहे, त्याच्यामुळे कसे आहेत, एकरूप आहेत। तसंच कोण C एकरूप कोण C, ओके, सामायिक कोण आहे, सामायिक कोण। आता बघा सामायिक कोण म्हणजे काय असते, तर दोन्ही त्रिकोणामध्ये असलेला कोण कसा असतो, एकरूप असतो। म्हणून कोण CPA समरूप त्रिकोण CQB हे कशावरून, तर समरूपतेची कसोटी। ओके, बघा दोन कोण जर समान असतील तर ते दोन त्रिकोण कसे असतात, समरूप असतात, हे आपण पाहिलं होतं। समरूप त्रिकोण आहेत। आता समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू प्रमाणात असतात, ओके, एकाच प्रमाणात असतात। म्हणून आपण काय करू शकतो बघा, CPA, ओके, याच्यामध्ये AP छेद Q, ओके, AP BQ AC छेद BC ला कसे येतं, संगत बाजू आहेत, ओके। समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू प्रमाणात असतात, ओके। P ची किंमत किती आहे, AP बरोबर आहे 7, किती आहे 8 आहे, बरोबर। ए काढायचा आहे बघा, AC आपल्याला काढायचा आहे, 12 आहे। मग आता AC काढायचं म्हणजे BC ला काय करावं लागेल, आपल्याला इकडे आणावं लागेल। 12 काय होतील, इकडे येतील, म्हणजेच 12 गुणाकारात जातील, ओके, आणि हे AC। आता आपल्याला AC काढायचं आहे, म्हणजे 12चा पाढा 7 पर्यंत म्हणा, काय येईल, 12 84 छेद किती 8, ओके, बरोबर काय AC। मग आता 8 ने याला भाग द्या, 8 8, आता 4 ला 8 न भाग जात नाही, म्हणून किती न भाग द्या, 0 न भाग द्या, ओके, म्हणजेच काय 8 0 0, इथे एक 0 देऊन टाका, इथं पॉईंट वाढवा, 8 5 40, म्हणजेच काय आन्सर आलेला आहे, म्हणून AC बरोबर 10.5 आहे, ओके। आता याचा भागाकार मी तुम्हाला थोडंसं स्पष्ट करून दाखवतो। 84 भागिले किती 8 येतं, ओके, म्हणजे बघा 8 1 8 0, आता हे 4 खाली आले। आता हे 4 बाकी आहे का, बाकी बिलकुलही नाही, कारण की याला आपल्याला भाग द्यायचं बाकी आहे अजून, ओके, म्हणजेच 8च्या पड्यामध्ये 4 येत नाहीत, खूप लहान संख्या, म्हणून काय करायचं, 0 न भाग द्यायचा, 8 0 0,
आता ही काय मग बाकी आहे. ओके, समजलं. आणि हे आपला भागाकार. आता याला कसं सोडायचं तर बघा. मग आता इथं काय करायचं, पॉईंट द्यायला, इथं शून्य वाढवला म्हणजेच 8×5 आणि आपलं सॉल्व झालं. ओके, मग बघा अशा प्रकारे ए सीची किंमत आपण काढलेली आहे. ए सी बरोबर 10.5 आपलं आलेलं आहे. ओके, तर आता आपण वळूया पुढच्या गणिताकडे. ओके, तर प्रश्न 6 आता आपण पाहणार आहोत. मग समलंब चौकोन ABCD हा आहे. ओके, AB समांतर CD, AB समांतर CD. सर्वप्रथम तुम्हाला मी समलंब चौकोन काय असतो ते तुम्हाला मी सांगणार आहे. ओके, समलंब चौकोन म्हणजे काय की ज्याच्या दोन बाजू कशा असतात तर परस्परांना समांतर असतात. ओके, म्हणजे बघा ही कशी आहे, समोर कितीही गेली आणि ही जरी बाजू समोर किती गेली ते एकमेकाला छेदणार आहे का ती नाही. म्हणजे हे दोन रेषा कशा येतात, समांतर रेषा आहेत. पण ह्या जर अशा समोर गेल्या रेषा ह्या अशा, तर हे समोर जाऊन काय होणार आहे तर एकमेकांना छेदणारच आहेत. ओके, म्हणून समलंब चौकोनाच्या दोन बाजू एकमेकांना कशा असतात समांतर असतात. ओके, हेच यालाच आपण काय म्हणतो, समलंब चौकोन असं म्हणतो. मग आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे तर बघा, इथं आपल्याला काय AB दिलेला आहे. AB किती आहे बघा, AB दिलेला आहे 20. AB आपल्याला इथं 20 दिलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला DC दिलेला आहे किती 6. त्याच्यानंतर आपल्याला OB आपल्याला किती दिलेला आहे 15 दिलेला आहे. आणि इथं OD आपल्याला दिलेला आहे किती, म्हणजे OD आपल्याला काढायचं आहे. ओके, या आता आपण सर्वप्रथम काय करायचं, मग आपला समलंब चौकोन आहे आपला काय आहे, समलंब चौकोन काय आहे, समलंब चौकोन ABCD मध्ये. आता समलंब चौकोनामध्ये बघा समोरासमोरील जे बाजू असतात ते कशा असतात, समान असतात. म्हणजेच काय की तर कोन B हा कसा आहे, एकरूप आहे कोन D ला. तसेच कोन A हा एकरूप आहे कोन C ला. तर हे कसं काय तर हे कोणते कोन असतात तर हे असतात व्युत्क्रम कोन असतात. ओके, या व्युत्क्रम कोनानुसार हे दोन्ही समोरासमोरील कोन कसे असतात, समान असतात, हे आपल्याला माहितीच आहे. मग आता आपल्याला काय करायचं माहिती आहे का, याच्यावर त्रिकोण ODC व त्रिकोण OBA मध्ये. ओके, तर बघा ODC म्हणजे हा त्रिकोण आणि OBA म्हणजे हा त्रिकोण. हे पहिला आणि हे दुसरा त्रिकोण, या दोन त्रिकोणामध्ये आपल्याला आता बघायचं आहे. म्हणजेच ODC मध्ये जर बघितलं आपण तर कोन D कोन B ला कसा आहे, एकरूप आहे. ओके, तसंच कोन C कोन A ला कसा आहे, एकरूप आहे. आणि हे कशावरून आहे तर व्युत्क्रम कोन. ओके, म्हणून आपण काय म्हणू शकतो की त्रिकोण ODC एक समरूप त्रिकोण OBA कशावरून तर समरूपतेची कोको कसोटी. ओके, बघा आता बघा समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू काय असतात, प्रमाणात असतात. म्हणजेच आता याच्या बाजू म्हणजेच कोणत्या बघा, OD आणि DC तसंच OB आणि AB. ओके, या कशा येतात, प्रमाणात आहेत. म्हणजेच बघा समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू प्रमाणात असतात. ओके, हे आपल्याला लिहिता येते. मग आता आपल्याला काय करायचं माहिती आहे का, तर बघा आता आपल्याला AB DC OB दिलेले आहेत. आता आपल्याला फक्त काढायचं काय, OD आपल्याला काढायचं आहे. म्हणजेच बघा इथं आपल्याकडे काय OD आहे आणि हे आपल्याला ODच काय करायचं आहे, काढायचं आहे. म्हणजे आपण या सर्वामध्ये काय करायचं, आता उरलेल्या किमती आपण टाकून द्यायच्या आणि सॉल्व करायचं. म्हणजे बघा OD आपल्याला काढायचं म्हणजे ODला OD लिहून टाकायचं, छेद काय OB किती आहे 15 आहे. तसंच बघा DC किती आहे 6 आहे. आणि
ए बी किती आहे 20 आहे. ओके, आता याला आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. बघा ओडी काढायचं म्हणजे हे जे छेदामधले 15 आहेत ते बाजूबद्दल काय होतील, अंशामध्ये जातील. म्हणजेच बघा ओ डी बरोबर 6 गुणिले किती 15 छेद किती 20. ओके, मग आता जर बघितलं आपण तर 15 आणि 20 5च्या पाड्या जातात, म्हणजेच 5 त्रिक 15 5 चोक 20. ओके, म्हणजे बघा 6 गुणिले 3 छेद किती 4, तर हे आलेलं आहे काय ओ डी. आता जर कॅल्क्युलेट केलं तर साइन त्रिक किती होतात 18 छेद किती 4, हे काय आता ओडी. आता हे आपल्याला भागाकार करायचं आहे. ओके, म्हणजेच बघा भागाकार करून घेऊया आपण. 4 1 4 4 चोक 16, 4 1 4 4 चोक 16. 18तून 16 गेले तर उरले किती 2, म्हणजे 4च्या पाड्या 2 येत नाहीत, लहान संख्या म्हणून काय करा 0 वाढवा आणि इथं द्या पॉईंट. 4 5 किती 20, म्हणजेच ओडी किती आलेलं आहे बघा. तर म्हणून ओडी बरोबर 4.5 आहे. ओके, हे आपलं ओडी आलेलं आहे, म्हणजेच काय आपलं आन्सर आलेलं आहे. ओके, म्हणजे बघा हे ओडी किती आहे मग 4.5 आहे. ओके, तर बघून घ्या अशाच प्रकारे आपला प्रश्न 6वा पूर्ण संपलेला आहे. ओके, या सर्व संचामधले जे सिद्ध करा प्रश्न आहेत तर त्या प्रश्नावर मी अलग व्हिडिओ बनवणार आहे. म्हणून या व्हिडिओमध्ये एवढंच आणि या सर्व संचामधला ह्या समजूया शेवटचा प्रश्न. ओके, जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. आणि गरजू विद्यार्थ्यांकडे आपलं चॅनल काय करा शेअर करा, आपले व्हिडिओ जास्तीत जास्त काय करा शेअर करा. ओके, तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंतसाठी गुड बाय.